गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा श्री गुरुगौरविका या पॉडकास्टच्या या भागामध्ये परत एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री प्रकाश गरगटे आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचे महाराजांबरोबर असलेले अनुभव, महाराजांकडे त्यांचं कसं येणं झालं, या सर्वावर ते आपल्याशी चर्चा करणार आहोत. तर आपण आता सुरू करूयात. गरगटे साहेब, स्वतःबद्दल थोडंसं सांगा. मी प्रकाश राजाराम गरगटे. आमचं मूळ गाव कडेगाव, मी कराडजवळ. पण तिथे आता आमचं काहीच नाही आहे. वडील म्हणजे आजोबा आमचे गोंदवलेकर महाराजांच्या चरणी होते. वडील गजानन महाराज म्हणजे अक्कलकोट. म्हणजे घरामध्ये तुमच्या चांगली धार्मिक वातावरण हे खूपच उच्च दर्जाचं होतं. त्यामुळे घरामध्ये आजोबांपासून, आजीपासून, आई वडिलांपासून सगळ्यांमध्ये धार्मिक वातावरण होतं. मग तुमच्या घरात असं देवपूजा वगैरे वगैरे किंवा सर्व सण वगैरे सगळे नीट त्या पद्धतीने? जास्ती करून वडीलच करायचे देवपूजा. मग तुम्ही किती भाऊ बहीण? आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणी. अच्छा. आईचं माझं माहेर आहे पंढरपूर जवळ सांगोला. ओके. म्हणजे 10 कोसावर पंढरपूरहून 20 मैल. आणि मग हे धार्मिक वातावरण असताना लहानपणी तुम्हाला काही असं जाणवलं की तुम्ही पण म्हणजे देवाच्या चरणाशी जावं किंवा आई वडिलांच्या दैविक कार्यामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये तुमचा इन्व्हॉल्वमेंट बऱ्यापैकी असायचं? इन्व्हॉल्वमेंट तसं साधारणच होतं, म्हणजे काही फार फार मोठं इन्व्हॉल्वमेंट होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गुरुचरणांजवळ कसे आला? चरणाजवळ आम्ही असे आलो की आम्ही आधी जिथे राहत होतो उद्यान प्रवास सोसायटी तेजपाल स्कीममध्ये, तर तिथे माझा एक मित्र होता सुहास सप्रे. त्याचे वडील सप्रे आजोबा तुम्ही ऐकलंच, खूप ज्येष्ठ गुरुबंधू. हां. तर त्यांनी आम्हाला गुरुगौरविका वाचायला दिली. अच्छा. आणि गुरुगौरविका वाचल्यानंतर आम्हाला उत्कंठा उत्पन्न झाली की आपण नगरला जाऊन गुरुदेवांचं दर्शन घ्यावं. वा. म्हणून आम्ही त्यांची चिठ्ठी घेऊनच आम्ही नगरला पोचलो. तर आम्हाला तिथे नगरला गेल्यावर विलास देशपांडेने आम्हाला तिथे गुरुदेवांसमोर नेलं. तर तिथे गुरुदेव जे म्हणजे लक्ष्मी मंडपाच्या वरती हॉल जो आहे त्या खोलीमध्ये बसलेले होते.
10-12 पुरुष भक्त होते, 10-12 स्त्री भक्त होते. तर विलास देशपांड्यांनी ती चिठी दिलेली ती थोरव्यांनी वाचली. तर त्याच्यात ह्यांनी लिहिलं होतं की हे सोबत गरगटी दाम्पत्य आलेलं आहे, तर ते दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी आलेले आहे. ते तेवढं वाचल्यानंतर गुरुदेवांनी आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मी त्यांना वंदन केलं आणि त्यांना म्हटलं की माझं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे, नोकरी बरी आहे, गाडी आहे, ब्लॉक आहे, पण देवाने अजून 8, 8.5, 9 वर्ष झाली तरी अजून संतती सुख दिलेलं नाही. गुरुदेवांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, तुमचं कुलदैवत कुठलं? तर मला आठवायला थोडा वेळ लागला, पण मी सांगितलं की पालीचा खंडोबा आणि औंधची यमाई. तिथे तुम्ही अलीकडे केव्हा गेला होतात? त्यांनी विचारलं. म्हटलं लग्न झाल्या गेलो होतो. त्यानंतर त्याने विचारलं की देवाचं तुम्ही नित्य उपासना काय करता? काहीच करत नव्हतं. म्हणजे देवपूजा पण अशी रोज केले असं नाही, कधी नमस्कार केला वगैरे असंच. तर तुम्ही देवाचं काहीही करत नाही उपासना, आणि देवाची तक्रार तुम्ही कशी काय करता? म्हणजे असा रोखठोक प्रश्न ते विचारतील असं आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे आम्ही खजील होऊन आम्ही उभे होतो. तर त्यांना आमची दया आली असावी. ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही पहिले कुलदेवतेला जाऊन त्यांचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या त्यांचे, आणि मग तुम्ही इथे या. येताना पत्रिका पण घेऊन या. तर त्याप्रमाणे आम्ही लगेच कुलदेवतेचं दर्शन घेतलं आणि पत्रिका घेऊन 15 दिवसांनी नगर गाठलं. त्यांनी सगळे बघितलं वगैरे, थोरव्यांनी सगळे वाचून दाखवले. तर ते काय काय दोष आहेत ते सगळे त्यांना लगेचच कळले असतील. ते म्हणाले की असं असं तुम्ही करा, नारायण नागबळी आणि पिंडी वगैरे करा. तर तसं आम्ही सगळं केलं. आणि 1.5-2 महिन्यांनी आम्ही जसं जमेल तसं आम्ही नगरला जायला लागलो. आणि नगरला गेल्यानंतर त्यांचं म्हणजे गुरुदेवांचं अलौकिक व्यक्तिमत्व आणि त्यांचं सहज सुंदर आणि निरागस हसणं, भक्तांसाठी जी तळमळ आणि त्यांची ती 9 ते 10, 10:30 जी बौद्धिक चालायची ती, तिथले सगळे शिस्तबद्ध होणारे कार्यक्रम, यांनी एवढं आम्हाला आकर्षण निर्माण झालं, भारावून गेला तुम्ही. भारावून गेलो एवढे की 1-1.5 महिना झाला की लगेच दर्शनाची ओढ लागायची. आणि आम्ही कसे ऑटोमॅटिक नगरला जायला लागलो ते आमचं आम्हाला देखील कळलं नाही. जुलै 97ची नाही, सॉरी 95. मग तुम्ही आता म्हणजे या प्रकारे तुम्ही गुरुचरणांजवळ आलात. म्हणजे महाराजांच्या चरणी आल्यानंतर तुम्ही भारावून गेलात, कारण की त्यांचं जे दिव्य स्वरूप आहे, त्यांचे जे बौद्धिक आहे, किंवा त्यांनी जे काही अनुभव तुम्हाला आले त्याच्यामध्ये, किंवा त्यांच्याशी जेव्हा तुम्ही संवाद केला त्यावेळेस तुम्हाला काहीतरी गूढ उकलतंय अशा पद्धतीने सवय होती, काहीतरी जाऊन बोलायचं, अर्थात प्रापंचिकच काहीतरी प्रश्न विचारायचे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला एक आकर्षण निर्माण झालं आणि तुम्ही माझ्या बहिणी पण, आणि मग तुम्ही रेग्युलरली जायला लागला. मग आता 1.5-2 महिन्यांनी आम्हाला ओढच लागायची आणि ऑटोमॅटिक पाय वळायचे. ऍब्सोल्यूट बरोबर, अगदी बरोबर. तर मग असं असताना आता तुम्ही महाराजांच्या चरणी साधारणतः 97 पासून जर 26 म्हटलं, 95 पासून 25 पर्यंत, म्हणजे जर 40 वर्ष झाली, 30 वर्ष झाली. तर 30 वर्ष तुम्ही महाराजांचे चरणी आहात. तर तुम्हाला असे नक्कीच काही अनुभव आले असतील, त्यात ते जर सांगितलं तर आपल्या सर्व जे कोणी पाहतात हे चॅनल त्यांना सुद्धा महाराजांच्या बद्दलची ख्याती कळेल आणि महाराजांच्या बद्दल त्यांना जे आकर्षण असेल त्या दृष्टीने त्यांनाही फायदा होईल. 97 साली बरं का, 97 साली मे महिन्याचं मला एक सोरायसिसचा मोठा अटॅक आला. आणि ते सोरायसिस म्हणजे काय हे आम्हाला माहिती पण नव्हतं त्यावेळी. अंगावर सबंध, अंगावर लाल लाल चट्टे आणि डाग वगैरे असे.
आणि इतकं ते उफाळून आणि इतकं लवकर आलं की आम्हाला कळेना काय करावं. तर ते आम्ही लगेच ते आमचे फॅमिली डॉक्टर म्हणाले हे स्किन डिसऑर्डर आहे, सोरायसिस आहे, की ताबडतोब स्किन डॉक्टरकडे. ते गेले तर त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे 70% अनुवंशिक अच्छा. त्याचं कारण. आणि नंतर बाकीच्या म्हणजे तुमचं स्ट्रेस आणि टेन्शन आणि जीवनशैली आणि तुम्ही काय खाता, खाण्यात काय आलं असेल वगैरे त्याचा इफेक्ट असेल. तर अशा प्रकारे कुठलीही व्याधी आपल्याला एकदम आल्यानंतर आपण पहिले ॲलोपॅथीकडे जाऊ. बरोबर. तर त्या डॉक्टरनी आम्हाला स्टेरॉइड्स दिले. स्टेरॉइड्स दिल्यावर ते एवढं सगळं अंगाला सूज आली, पाय सुजले होते, हात. तर ती थोडी टेपर केली त्यांनी आणि नंतर UV चेंबरमध्ये उभं केलं. तर त्यांनी तर एवढा त्रास झाला म्हणजे सगळे कातरे आले अंगाला वगैरे. आणि तर ते बघितल्यानंतर डॉक्टर म्हणाले हे पण नाही, आपल्याला केमोथेरपी करायला. अच्छा. तर केमोथेरपी म्हटल्यानंतर आम्ही हबकलो. तर ताबडतोब गुरुदेवांना तिकडे फोन केला. तर ते म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही डॉक्टर म्हणतात तसं करा, खूपच असह्य झालं तर मला कळवा. तर आम्ही सुरू केली, ते ट्रीटमेंट त्यांची सुरू झाली आहे. ते म्हणजे दर 15 दिवसांनी किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, ब्लड काउंट हे सगळं मॉनिटर करत करत केमोथेरपी चालू होती. ट्रीटमेंट चालू 2-2.5 महिने घेतले, पण व्याधी तेवढी कंट्रोलमध्ये येत नव्हती. तर 2-2.5 महिन्यांनी डॉक्टर म्हणायला लागले की डोस आपल्याला डबल करायला लागेल. डोस डबल करायला लागेल म्हटल्यानंतर आम्ही खूपच घाबरलो, कारण ते जो डोस होता तोच सहन होत नव्हता, खूप गरम होत होतं आणि केस सगळे गळून पडले. बरोबर. आणि खूप अशक्त झालेलं होतं आणि बसल्या जागी त्वचा म्हणजे पडायची, स्केलिंग सडा पडायचा. तर अशा परिस्थितीत मग काय करावं, तर मी लगेच मिसेसला सांगितलं की तू आणि तर ती मैत्रिणीला घेऊन नगरला गेली गुरुदेवांकडे. गुरुदेवांना सगळं सांगितलं त्यांनी. तर ते थोडे खिडकी बाहेर बघून वगैरे ते म्हणाले खूपच मोठं संकट आहे, पण मी आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही डॉक्टरी उपायाच्या ऐवजी वैद्याचे औषधं सुरू करा. अच्छा. म्हणजे त्याच्या म्हणजे सांगायचं थोडंसं मला जर राहिलं असं की व्याधी कंट्रोलमध्ये येत नव्हती आणि बऱ्याच जण आम्हाला सांगत होते की मी वैद्याचं औषध का नाही सुरू करतो. कारण आयुर्वेदामध्ये गुणकारक औषधं आहेत ॲलोपॅथीपेक्षा, पण आमचं पॅथी बदलायचं आमचं धाडस होत नव्हतं. तर मी गुरुदेवांनी हे सांगितल्यानंतर म्हणजे मार्गदर्शन त्यांचं योग्य मिळालं. हायकोर्टाने कडनं आल्यानंतर आम्ही लगेच धाडस केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1 महिन्यात अरे वा आराम पडला. म्हणजे स्केलिंग जो पडायचं बसल्या जागी तो थांबला आणि हळूहळू सुधारत गेले. म्हणजे ऑफिसला जवळजवळ 6 महिने मी जाऊ शकलो नव्हतो त्यावेळी आणि खूपच वीक झालो होतो. आणि ही म्हणजे आता गंमत वाटेल, पण ही पॅथॉलॉजी मध्ये मला घेऊन जायची काही टेस्ट करायला वगैरे. तर ती बाई यांना विचारायची, एकदा विचारलं की हे तुमचे बरोबर येतात ते तुमचे सासरे का वडील. इतका मी म्हणजे 70च्या पुढचा वाटतो त्यावेळी. वय ऍक्च्युली त्यावेळी फक्त 45-50. बरोबर. आणि गुरुदेवांनी आपले जे सपरे आजोबाज आहेत ज्यांच्यामुळे आम्ही चरणी पोचलो, तर ते पण बघायला आलो ते मला. तर ते म्हणाले की तुम्ही आता थोडे हिंडा फिरायला लागलायत, तुम्ही नगरला जाऊन गुरुदेवांचं दर्शन घ्या, दर्शनाने खूप फरक पडेल. तर म्हणून आम्ही रात्रीच्या बसने, दिवसा त्रास होईल म्हणून उन्हाचा, रात्रीच्या बसने गेलो. गुरुदेवांनी अतिशय मायेने चौकशी केली आणि काही घरगुती उपाय पण सांगितले. आणि माझे आशीर्वाद आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तसं ते त्यातनं पूर्णपणे हळूहळू आम्ही बाहेर पडलो. म्हणजे 2 गोष्टी झाल्या याच्यात. एक आशीर्वाद गुरुदेवांचे, जे की सगळ्यात महत्वाचे,
आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन की हो. पॅथी चेंज करा, म्हणजे पॅथी, हो. अलोपॅथीपासून हो, कारण ते- आयुर्वेदिक वर त्याचं जा. धाडस आम्हाला होत नव्हतं. तर गुरुचरणी आल्यावर किती अनुभव येतात आपल्याला, हो. जे की सर्वसामान्यांना हम्म. कळणारे नाही. हे म्हणजे गुरुदेवांमुळे तुम्ही त्यातनं बाहेर आला. हो. अजून एक मोठा अनुभव असा आहे की आम्ही गुरुचरणी जेव्हा पोचलो, आम्ही मग सांगितलंच की आम्हाला संतती, तर जवळजवळ 99 ही आता 84 झाल्यामुळे आमच्या माझ्या व्हॅल्यू पण बऱ्याच डाऊन झाल्या होत्या. आणि सगळे गायनोकॉलॉजिस्ट म्हणत होते की आता चान्स घेण्याचा अर्थ नाही, म्हणजे आता शक्यता कमी आहे. तर आमची म्हणजे अडॉप्ट करण्याची आमची तयारी झाली होती मनाची. म्हटलं गुरुदेवांची आपण परवानगी घेऊ, म्हणून आम्ही 99 साली गुरुदेवांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांची खूपच अस्वस्थ होते, म्हणजे तब्येत खूपच खराब होती. त्यांच्याशी मला 2 मिनिटं बोलायचं आहे म्हणून मी सेवेकऱ्यांना सांगितलं, पण ते म्हणाले नाही नाही आता त्यांची तब्येत खूपच खराब आहे. पण गिरीश बापट आपले ओळखीचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला सोडलं. आणि मी वंदन करून मी गुरुदेवांना सांगितलं की असं असं आहे, आणि आम्ही खूप प्रयत्न केले. आमची दत्तक घ्यायची आमची आपली परवानगी असेल. तर त्यांनी नाही म्हटलं. ते म्हणाले की थोडं थांबा, आणि मी बाहेर आलो. पण जास्ती वेळ तिथे थांबलं. मला त्यावेळेस समाधान काहीच झालं नाही, कारण थोडं थांबा म्हणजे काय ॲक्च्युली काय करायचं. तर त्याचं झालं असं की त्यानंतर गुरुदेवांनी वाटतं गिरीश बापटला विचारलं की अरे हे कोण होते गृहस्थ, हे त्याने ओळखलं नव्हतं. आणि गुरुदेवांचं त्यावेळेस पण प्रकृती खूपच स्वास्थ्य खूपच खराब होतं. म्हणजे तर तेव्हा अहो तुम्ही ते त्वचा तिची एकदम खराब झाली होती, ते तुम्ही त्यातनं बाहेर काढलं. गोळे साहेबांच्या मागे राहतात, पार्ल्याला राहतात. हा ते का, हा मग त्यांना बोलवा. अच्छा, त्यांची तब्येत कशी आहे. म्हणजे मी खाली जाऊन बाकावर बसलो होतो, तर लगेच बोलवणं आलं की अहो गरगटे तुम्ही वर या, गुरुदेव बोलत. गेलो, मी वंदन केलं. म्हणजे तो प्रसंग मला आत्ताशी आठवतोय की अतिशय मायेने, म्हणजे त्यांना खरं म्हणजे बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, अतिशय अस्वस्थ. त्या परिस्थितीत देखील आता कशी आहे तब्येत, इतक्या मायेने त्याने विचारलं. डोळ्यात मला पाणी आलं. गुरुदेव म्हटलं आपल्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, तब्येत चांगली सुधारते. हा आता काय 10-15% स्वस्त जागा लागलेच. म्हणजे खरं म्हणजे ते पॅन्टच्या आतमध्ये होते, म्हणजे ते पण त्यांना सगळंच कळत, त्यांना सगळं. तर ते म्हणाले माझे पूर्ण आशीर्वाद आहेत, काही काळजी करू. आणि त्यानंतर ते बोलले की मघाचे तुम्ही मूल मांडीवर घ्यायचं मला विचारत होता, तो आपण सर्वात शेवटचा पर्याय ठेवू. तोपर्यंत मी डॉक्टरी प्रयत्न चालू ठेवा. तर त्याप्रमाणे आम्ही आलो. 84 मधून पूर्ण बाहेर आलेलो नव्हतो. तर ते सगळं 2-3 वर्ष लागली त्याला, कारण ते रिलॅप्स होऊ नये म्हणून परत आयुर्वेदिक ते घेतले. ते झाल्यानंतर मग आम्ही परत गायनाकोलॉजिस्ट चक्रा सुरू केल्या. तर त्या स्टेजला असं होतं की वय जरा वाढलेलं होतं, आणि हे तर डिस्करेज करत होतं. म्हणजे एक्सपर्ट, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेतली तरच हे शक्य होतं. आणि त्यावेळी खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स होती, तिथेच ही सुविधा होती. तर त्यातल्या त्यात आम्ही जसलोकला डॉक्टर फिरोजा पारेख म्हणून आहे, तर त्यांचं नाव खूप होतं तेव्हा. तर त्यांना आम्ही जाऊन भेटलो. त्यांनी तपासला दिला. तर त्यांनी सांगितलं की तिचं जे गर्भाशय, युटेरसचं जे लायनिंग आहे ते इंटॅक्ट आहे काय. त्यामुळे आणि माझ्याकडे म्हणे 30 ते सक्सेस रेट 30 ते 35% आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला 3 सायकल ट्राय करायला लागेल, पण यू स्टँड गुड चान्स, कारण तिचं लायनिंग करणार.
नाहीच म्हणत होती, हा. कशाला काय, हा. बऱ्याच लोकांना मुलं नसतात. पण मी म्हटलं काय हरकत आहे, सायन्स पुढे गेलेलं आहे आणि मुख्य म्हणजे गुरुदेवांचे आशीर्वाद आशीर्वाद आहे. आहेत, बरोबर. तर आम्ही करायचं ठरवलं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे गुरुदेवांची एवढी कृपा आमच्यावर. पहिल्याच सायकलमध्ये ती कन्सिव्ह झाली. वा. म्हणजे गुरुदेव जे नेहमी म्हणायचे की तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तरी देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही माझ्याकडे या मार्गदर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी, आणि बघा माझे आशीर्वाद फळाला येतील की नाही. दिव्य अनुभव म्हणजे असा की तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रयत्न करत असताच, तुमची हा. चिकाटी तुमचा प्रयत्न बरोबर. करत असताच, डॉक्टरची एक्सपर्टीज सुद्धा तुम्हाला बरोबर. अवेलेबल असते. असते. पण त्याच्या जोडीला गुरुदेवांचे आशीर्वाद किती महत्वाचे आहेत. कारण आम्ही तिथे लेडीज पाहिल्या 8-8, 9-9 सायकल ट्राय करून सुद्धा त्यांना यश मिळतं. बरोबर. हाच तो फरक आहे की आपल्या मागे गुरुकृपा होती आणि बाकीच्यांच्या मागे त्यांची इच्छा होती आणि डॉक्टर मेडिकल सायन्स सुद्धा होता. पण तुमच्या मागे एक ऍडिशनल जी गोष्ट होती ती म्हणजे गुरुदेवांची कृपा होती. अत्यंत सुंदर अनुभव आहे हा. आणि असेच तुम्हाला गुरुदेवांची तुमच्यावर कृपा असावी. तुम्हाला हा जर एपिसोड आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपण परत भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.